उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दूध. ठेवा. बसा. आधी वाचन पूर्ण करतो. ते मी तुम्हाला काय झाले? थोडी चुळबुळ का चाललीये? उद्या ना गंमत येणार आहे. गंमत कसली? माई सासूबाईंनी उद्यापासून सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. असे? अहो पण ही गंमत नाही, जबाबदारी आहे. म्हणजे तसे नाही, पण मला पण तुम्हास या गोष्टीची गंमत वाटते आहे, होय ना? हो. वाटणारच. तुम्ही सगळ्या घराच्या मुख्य या गोष्टीची मौज वाटते आहे, होय ना? हो. चांगले आहे. मनात उत्साह आणि आनंद घेण्याची भावना असली की कोणतेही काम यशस्वीपणे पार पडते. मी माझे काम चांगले करण्याचा नक्की प्रयत्न करीन. छान. असा नम्र आत्मविश्वास असावा. ही जबाबदारी सोपी नाही याची आपणास जाणीव आहे, हाच याचा अर्थ होतो. आम्ही ही जबाबदारी सहजपणे पार पाडू असे जर आपण म्हणाला असतात तर तो फाजील आत्मविश्वास ठरला असता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रमाबाई, आपली कुवत, आपले गुण आणि आपले दोष यांचे मूल्यमापन आपल्या मनात लख्ख हवे. म्हणजे आपण जबाबदारीने गोंधळत नाही, स्तुतीने हुरळत नाही आणि दुःखाने खचत नाही. तुम्ही जे बोललात त्याचा अर्थ नीट कळला नाही, पण आपण जे बोलता ते मनात गुणगुणत असते. गुणगुणत असते म्हणजे आपण नवीन ऐकलेले स्तोत्र किंवा श्लोक आपल्या मनात तोच सारखा सारखा ऐकू येत असतो. तसेच तुमचे बोलणे. रमाबाई पण फार हुशार आहात. आम्ही आपणास एक गंमत सांगू? गंमत? तुमच्याकडे सुद्धा आहे गंमत? हो. काय काय? जसे तुम्हास आमचे बोलणे ऐकावेसे वाटते तसेच आम्हासही तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतात. तुम्ही वयाने शिक्षणाने लहान असलात तरीही तुमचे शुद्ध निरागस मन, चौकस बुद्धी आणि निश्चयी स्वभाव यामुळे आपल्यातील अंतर विरघळून जाते. बरे, गप्पांमध्ये घालवण्या इतका वेळ नाही आपल्याकडे. चला अभ्यासाला चला. जा पाटी पेन्सिल घेऊन या. आज शब्द वाचावयाचे आहेत. जा. हो. आई, आम्ही पहाटेच निघू करवीरासाठी. सकाळी लवकरच जायचे ठरले आहे, म्हणून म्हटले आत्ताच आशीर्वाद घेऊ. पाया पडते. सुखी राहा. अंबाबाईचे एकदा दर्शन घ्यावे असे वाटत होते हो माई. आता घेईन ते शेवटचे. पण कुठे जाणे व्हायचे, योग नाही म्हणायचा झाले. अगो, असे नको बोलूस आई. अगो, तू आम्हाला हवी आहेस आणि आता निघता नका माझ्या डोळ्यात पाणी आणणार आहेस. हे बघ, आम्ही घाईघाईने जाणार आणि 4 दिवसात लगेचच निघणार. एवढी धगधग तुला झेपली नसती म्हणून म्हटले आत्ता नको. आणि तसे पुन्हा करवीरात जायचे होणारच आहे, तेव्हा जाऊ शांतपणे. जाऊ हो जाऊ. महालक्ष्मीची इच्छा असेल तर ती नेईलच हो मला. तू ये, सांभाळून जा बरे. आई, अगो रमेला नाही घेऊन जातो. नाही म्हणजे मुद्दामच ठेवली आहे तीच. तिला म्हटले की आता या घराची जबाबदारी तुझी, आता तूच मुक्त्यारीण. मग काय म्हणाली ती? खुश होती अगदी.
तशा तुम्ही सगळ्या जणी आहात तिच्यासोबत. तू आहेस, दुर्गा अक्का आहे, सुभद्रा वहिनी आहेत, सोमण काकू आहेत. पण रमेला आता तिच्या जबाबदारीची जाणीव व्हावी असावी. एकदा का जबाबदारी पडली ना की मग आपोआप हुडपणा जाईल. आणि एकदा का अशी संसारात रमली की मग तो अभ्यास करण्याचा आणि बुके शिकण्याचा नसता नाद आहे ना, तोही नाहीसा होईल. बरे, मी निघते आता. उद्या पहाटे येईनच पुन्हा सांगावयास. ये ये रमे, बघू कुठे रमतेस ते, संसारात की अभ्यासात. लिहा. पहिला शब्द कमळ. कमळ. क म ळ. झाले. हो. आता लिहा. समई. स म ई. आता लिहा. बकुळ. बकुळ. ब ब कुळ. छान झाले. पाहू आता काय लिहिले. कोमळ. समई. आणि हे काय. अहो हे तर वकुळ झाले. वकुळ नव्हे, बकुळ हवे. म्हणजे पहा, त्या वचे असे पोट फोडावयाचे. म्हणजे हे झाले बकुळ. अगो सरस्वती, तुला गडबडीत विचारायचं राहून गेले. गोपाळ कुठे? तो न आला होता तुला न्यायला? एकटीने ना आलीस तू? हो तर तेच आले होते, मोठे पुंडलिकच. आई वडिलांनी आज्ञा दिली, मग आले मला आणावयास. वेशीपर्यंत सोडलं आणि मग म्हणाले इथून पुढे तू एकटीच आहो, मी येईन संध्याकाळी कामावरून परत. झाले ना सगळे तुमच्या मनासारखे? अहो अहो 8च दिवस गेले होते माहेरी, जन्मभर राहावयास नाही. पण तुमच्या जीवाला उसंत मिळेल तर शपथ. सरस्वती, अगो उमा वहिनींनी पाठवले नव्हते गोपाळास, तो स्वतःच आला होता. त्याचा संताप काही तूच ठाऊक नाही. उगाच आपल्या वहिनींवर खापर फोडायचे म्हणजे. हो का? म्हणजे सासूबाईंनी नाही तर हे पुण्यकर्म तुम्हीच केले होते काय? सरस्वती, नाही नको ना जाऊ तू. अरे मी काय कायमची चालली आहे का? 4 दिवसात परत येणार आहे. अरे आबा जा जा, हे बग्गीत नेऊन ठेव गाठोडा. रमे, टाकाच्या बरण्या रोज ऊन पाण्याने धुतल्या गेल्या पाहिजेत. पांडू सगळे तसे करेलच, पण आपले लक्ष हवे. आणि कोठीच्या खोलीत कुरड्या पापड्यांचे डबे ठेवलेले आहेत, त्यातून जर काही काढले तर डबे घट्ट बंद करा, नाहीतर सगळे मऊ पडेल आणि माझी वर्षभराची मेहनत वाया जाईल. काय असे सांगताय जसे काय मी अगदी आजच स्वयंपाकघरात पाऊल टाकणार आहे. अगो अख्खा जन्म गेला माझा ती चूल फुंकण्यात. काय सांगते, काय सूचना देते बाई बाई बाई. अगो पण मी तुला कुठे सांगतेय? मग कुणाला सांगतेस? मी आमच्या सूनबाईच सांगते. छान. अहो मी काय म्हणते, आता राहू द्या ना, कशाला वाद घालताय निघता निघता. चला ना. मी वाद घालतीये का? जाऊ बाईंना सांगा ना. माई थोरले मालक आणि बाळम भटजी बग्गीमध्ये खोळंबलेत. त्यांनी सांगितलं बायका माणसं येत नसतील तर आम्ही बग्गी तशीच धाडतो मानले. नको चला, नको चला, नको. चला, चला. अहो, त्यांना म्हणावे की आम्ही येतोच आहोत. चला ताई, चला निघूया आपण. सासूबाई, नमस्कार करते. सुखी राहा. माई हो हो, सुखी राहा. आई काकू, सुखी राहा गो. नीट राहा. सुभद्रा वहिनी पाया पडते हो. सुखाचा होऊ देत हो प्रवास. आणि माई, इथली काही काळजी करू नकोस, मी आहे इथे या घराकडे लक्ष द्यायला. दुर्गे, घराकडे तू लक्ष दे. माई भाऊसाहेब बोलवतायत. बरे झाले तू आलास. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून आम्ही येईस तोवर या संपूर्ण घराचा ताबा रमाकडे आहे. तेव्हा तिला त्रास द्यायचा नाही.
तिची मदत करायची. कळले? शहाणा मुलगा आहे. अरे काय चाललंय? नाही काय नाही. नीट राहा. बाबा, आता जसे केलेस तसे परत करावयाचे नाही. मला त्रास द्यायचा नाही. कळले ना तूस? बग्गी वेशी बाहेर जाऊ दे, मग बघतो तुझ्याकडे. नारू, स्वयंपाकाची तयारी कुठपर्यंत आली आहे? सुरूच आहे. आणि ताज्यापणाची कळशी इथेच विसरला सोमण मावशी. हे एवढं काम झालं ना की ठेवते आतमध्ये नेऊन. माईसाहेब, आज भाजी कंची करायची. माई साहेब, झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. आम्ही चौघी ग बहिणी, चार डोंगराचे पाड, खुशालीच पत्र धाड माझ्या भावा. दूर आहे राजापूर, कुणी येईना जाईना, माझा निरोप सांगेना माहेराला. छान सगुणाताई. नारू, स्वयंपाकाची तयारी कुठपर्यंत आली आहे? हो रमा वहिनी, सुरूच आहे. आणि ताज्यापणाची कळशी इथेच विसरला सोमण मावशी. सुभद्रा काकूंना चालावयाचे नाही हो. हे एवढं काम झालं ना की ठेवते आतमध्ये नेऊन. बरे. माईसाहेब, आज भाजी कंची करायची. माई साहेब, मी माई साहेब. माईसाहेब, आज भाजी कंची करायची. बटाट्याच्या काचऱ्या करूयात. ठीक आहे. हा, पर बटाटे धाकल्या मालकांना आवडत नाहीत ना. मग कोबीची भाजी करूयात. नाही, ती सुभद्र काकूंना नाही आवडत. ते म्हणतात बकरीवाणी पाला काय खायचा. मग आता सुनबाई, तुम्ही मुळीच काळजी करू नका, आम्ही बघतो सगळं स्वयंपाकाचं. बरे. आणि पांडू काका, जी. आबा बाबा गेले शाळेत? नाही ना, कवा धरून तयार करून ठेवलंय त्यांना. पण आता माई नाहीत ना, त्यामुळं त्यांना रान मोकळच झालंय. असे कसे? अभ्यासाच्या बाबतीत आणि शाळेच्या बाबतीत मला कुठलीही हयगय केलेली चालणार नाही. चांगली कान बजावणी करते त्यांची. तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा, मी आलेच. जी जी. अगदी माई साहेबासारखं आवरा आवरा नाही तर आपल्याला पण बोलली बघते. चला चला, काम सुरू करा. सांभाळून जा रे गोपाळा. उमा, चिरंजीव गेलेत कुठे सकाळी सकाळी? कालच्या प्रकाराने फारच संतापला होता. जीवाची नुसती तगमग चालली होती त्याच्या. आणि का नाही होणार? त्या घरातून हुसकवले म्हणून आपण इथे आलो. नदी काठच्या घराची डागडुजी करून घेतली तर बळवंत दादा आणि रामचंद्र दादानी त्याही घराचा ताबा घेतला. आपण सज्जन होत याचा अर्थ आपण भेकड होत असा होत नाही. गोपाळाने बोलून दाखवले. आपण बोललो नाही तरी मनी येतेच नाही. पण उमा, त्याच्याने स्वस्थ बसवेना. म्हणाला पुण्यात जातो आणि परांजपे वकिलांची गाठ घेतो. बघूया काही मार्ग निघतोय का ते. अगदी जिव्हारी लागले हो त्याच्या. आणि आम्ही त्यास अडवू असे वाटले असल्यामुळे आम्हास कळू दिले नाही त्याने. परंतु उमा, त्या दोन्ही काकांवर हात उचलण्याऐवजी त्याने कायद्याचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हे उत्तम झाले. अखेरीस चिरंजीवा शहाणपण आले म्हणावे असे. पण हे पहा, आपण ठरविल्याप्रमाणे शेवटपर्यंत आपण सामंजस्याचा हात पुढे करावयाचा हे निश्चित. चला, आवरले असेल तर पूजेस निघूया. हो तर मी कधीचीच तयार आहे. नारायण ही अनायसे झोपलाय. आपण निघूया आता. निघूयात म्हणे. हिला तर लाजच नाहीये. आता काय झाले? सासू सासऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागले, यात काय चुकले हो माझे? वा, मोठी आलीये आज्ञाधारकपणाचे कौतुक सांगणारी. अगो सासू, तूच इतके काही सांगते, त्या किती ऐकतेस गोष्टी? आणि हे बरे ऐकलेस? काही नाही, मनाने ना ही त्यांचीच आहे.
माझी नक्की खात्री आहे उद्या यांनी तिला राहायला सांगितले ना तर ही तिथेच राहील. काय बिघडले हो त्यात? आणि मामांजींनी सांगितलेच आहे, पुन्हा संबंध जुळणार असतील तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? माझ्याच्याने होतील तेवढे प्रयत्न करते आहे मी. त्याचे कौतुक करायचे सोडून तुमच्यातले भलतेच. बाई 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 कौतुक का करायचे त्यासाठी? थांब पंचायतीच आणते ओवाळायला. आत्याबाई खूप बोलताय तुम्ही. नाही नाही आणते. वहिनी थांबा आणते. भागीरथी पुरे आता आम्हास वाद नकोय. चला चला दाजी केशव. मी लाजरी मेली. हिला जायचं असेल तिथे मिरवायला सगळ्यांसमोर. काही लाज नाहीये तिला. कमळ होते. आणि हे काय? ब ब ब झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. कमळ 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 हो हो कमळ होत कमळ होते कमळ होते. आणि हे काय? ब ब ब आता काय करावे असा आम्हास प्रश्नच पडला आहे. रमांच्या अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ आम्हास देता येत नाही. त्यामुळे त्यांचा अभ्यास अतिशय मंदगतीने चालू आहे. शिवाय त्यात सातत्यही नाही. आपण पाठवलेल्या शारदाबाईंना आमच्या घरच्या मंडळींनी जवळपास हुसकावूनच लावले आणि त्या शाळेत दाखल करावयाचे म्हटले तर आमची घरची मंडळी त्यांचे जगणे असह्य करून टाकतील. त्यामुळे त्यांस चांगली शिक्षिका मिळणे हाच योग्य मार्ग आहे. तुम्ही काही काळजी करू नका माधवराव. आम्ही स्वतः शारदाबाईंशी बोलतो. त्या पुन्हा तुमच्या घरी येतील. परंतु तुम्ही जरा तुमच्या घरच्यांशी. आम्ही आमच्या घरातील बायकांशी बोलूच. काय? बदकातला. हो ना. अगो मग थांबलीस कशाला? शिकव ना. मला शिकव, पांडूला शिकव, सोमन काकूंना शिकव, सगळ्या घराला शिकव. हा? आणि अगो रमे, अगो इथे कशाला बसलीयस? अभ्यासिकेत नाही का बसायचे निवांतपणे? अगो आम्ही आहोतच चाकर तुझ्या सेवेत. खाण्यापिण्याचे सगळे वरच पाठवले असते हो. नाही तुझ्या अभ्यासात उगाच व्यत्यय नको यावयास. काय? आणि काय गो इथे बसून अभ्यासाचे नाटक का चालले? मग घरातली कामे कोण करणार? नाही तुमच्या पूज्य सासूबाईंनी जाताना घराची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे ना. मग ही अशी बुके वाचून का सांभाळणार घर? का माहेरून येताना 2-4 गडी माणसं आणली आहेत दिमतीला? नाही ना. मग काय आता आम्हाला बांधणार वाटतं दावणीला? चला हे ठेवा सगळे बाजूला आणि स्वयंपाकघरात चला कामाला. नाही सारे करतोय आम्हीच, पण निदान टिळा लावायला तरी या. या रमाबाई, तुमच्या भरवशावर माईसाहेब करवीरास गेले आहेत ना? हो. मग आता तुमची घराच्या बाबतीत जबाबदारी वाढली आहे. सुभद्रा वहिनी जे काही बोलल्या त्याचे वाईट वाटून न घेता घरातल्या कामात लक्ष घालावेस हवे. आणि काम संपले की फावल्या वेळात निवांतपणे अभ्यासही करता येईल. चालेल. छान. असं गोजीरा गोजीरा माझं सासर सासर, दृष्ट लागू नये त्याला, सजलं ग माझं घर, सजलं ग माझं घर. झुले